शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचं मेद आहे, जे पेशींच्या निर्मितीसाठी आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असतात. पण जेव्हा याचं प्रमाण जास्त वाढतं, तेव्हा ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त कोलेस्ट्रॉलचे प्रकार, जसं की वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचतं. चांगलं कोलेस्ट्रॉल अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर काढतं. जास्त कोलेस्ट्रॉलमुळे कोणते परिणाम होतात, तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात. जास्त LDLमुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर मेद साचतं, त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे छातीमध्ये दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो, हृदयविकाराचा झटका येतो. जेव्हा हृदयाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक होतात, तेव्हा मात्र हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. जर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आला, तर मात्र स्ट्रोक येऊ शकतो. याचं लक्षण म्हणजे अचानक बोलण्यात अडथळा निर्माण होतो, शरीराचा एक भाग बधीर होतो, उच्च रक्तदाब होतो, ब्लॉकेजेसमुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो, त्यामुळे रक्तदाब वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पायामध्ये वेदना होतात, पायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. याचं लक्षण म्हणजे चालताना पाय दुखतात, पाय थंड पडतात आणि लिव्हरवरती परिणाम होतो. जास्त कोलेस्ट्रॉलमुळे यकृतावर ताण येतो आणि फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते. जर जास्त तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ जर खात असाल किंवा तुम्ही व्यायाम करत नसाल, तुमचं वजन जास्त वाढलेलं असेल, त्याचप्रमाणे तुम्ही जर जास्त धूम्रपान आणि मद्यपान करत असाल, तर मात्र नक्कीच तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याचप्रमाणे काही अनुवंशिक कारणेही असू शकतात. जसं की तुम्ही जर रोज व्यायाम करा, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं. ताजी फळे खा, भाज्या खा, तूप, बटर आणि जंक फूड जरा कमी खा आणि तुमच्या शरीराची नियमित तपासणी करून घ्या. जर तुम्हाला औषधं घ्यायची असतील, तर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या, जेणेकरून आपल्या शरीरावरती त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत आणि आपलं शरीर निरोगी राहण्यास नक्कीच मदत होईल.